ट्रिक असणार आहे वाटाण्याच्या शेंगाच्या संदर्भात। तर थंडीचा सीझन आलेला आहे, भरपूर प्रमाणात या वाटाण्याच्या शेंगा बाजारात दिसत आहे। तर आपण देखील भरपूर अशा आवडीने ह्या 1 ते 2 किलो शेंगा नेहमीच आपण घेऊन येत असतो आणि यातनं वेगवेगळ्या रेसिपीज बनवतो। लहान मुलांना देखील हे वाटाणे खायला भरपूर आवडतात, पण याचं सर्वात अवघड काम असतं या शेंगा सोलणं। तर आज आपण अगदी कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त शेंगा कशा पद्धतीने सोलता येतील याची एक ट्रिक पाहणार आहोत। तर इथे मी एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम केलेलं आहे, अगदी कोमट पाणी करायचं आहे, जास्त गरम करायचं नाही। आणि यामध्ये आपल्याला हे शेंगा साधारण 5 ते 7 मिनिटे अशाच पद्धतीने बुडवून ठेवायचे आहेत। नंतर या शेंगा आपल्याला काढून एका परातीमध्ये घेऊन आपल्याला घ्यायचा आहे एखादा ग्लास आणि या ग्लासच्या मदतीने आपल्याला या शेंगा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सोलून घ्यायच्या आहेत। पाण्यात ठेवल्यामुळे हे ज्या शेंगा असतात त्या अगदी मऊ पडतात आणि यातले जे काही दाणे असतात ते अगदी पटकन असे या शेंगातनं बाहेर येतात। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने अगदी झटपट कमीत कमी वेळेत आपण या शेंगा सोलून आपण हे वाटाणे वेगळे करत आहोत। तर आय होप तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल। ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।